एक मूल कुत्र्याच्या पिल्लाला विकत घेण्यासाठी पाळीव प्राण्यांच्या दुकानात गेले. तेथे 4 पिल्ले एकत्र बसली होती, ज्याची प्रत्येकाची किंमत $50 होती. कोपऱ्यात एक पिल्लू बसले होते. मुलाला हे जाणून घ्यायचे होते की ते त्या पिल्लांपैकी एक होते का आणि तो एकटा का बसला होता. दुकानदाराने उत्तर दिले की तो त्यापैकी एक आहे, परंतु अपंग आहे आणि विक्रीसाठी नाही. मुलाने विचारले, त्यात काय कमी आहे? दुकानदाराने सांगितले की या पिल्लाचा एक पाय जन्मापासूनच पूर्णपणे खराब झाला होता आणि त्याच्या शेपटीच्या जवळच्या अवयवातही दोष होता. मुलाने विचारले त्याचे काय करणार, तर त्याचे उत्तर असे होते की कायमची झोप उडवली जाई. मुलाने दुकानदाराला विचारले की तो पिल्लासोबत खेळू शकतो का. दुकानदार म्हणाला का नाही. मुलाने पिल्लाला आपल्या मांडीत उचलले आणि पिल्लू त्याचे कान चाटू लागले. मुलाने त्याच क्षणी ठरवले की तो तेच पिल्लू विकत घेई. दुकानदार म्हणाला, विक्रीसाठी नाही. पण मुलाने हट्ट धरायला सुरुवात केली. दुकानदाराने हे मान्य केले. मुलाने दुकानदाराला $2 दिले आणि उरलेले $48 घेण्यासाठी आईकडे धाव घेतली. तो नुकताच दारात पोहोचला होता. तेव्हा दुकानदार जोरात म्हणाला, मला समजत नाही की तुम्ही या पिल्लासाठी इतके डॉलर का खर्च करत आहात, जेव्हा तुम्ही तेवढ्याच डॉलर्समध्ये एक चांगले पिल्लू खरेदी करू शकता. मूल काही बोलले नाही. त्याने त्याच्या डाव्या पायावरून पॅन्ट उचलली. त्याने त्या पायावर ब्रेस घातला होता. दुकानदार म्हणाला, मला समजले की तुम्ही हे पिल्लू घेऊ शकता. याला म्हणतात इतरांच्या भावना समजून घेणे.